जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे फायनान्स मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण होम लोन विषयी माहिती करून घेणार आहोत. होम लोनची पूर्ण प्रोसेस कशी आहे, बँक कुठल्या पद्धतीने होम लोन तुमचं कॅल्क्युलेट करते, तुमची एलिजिबिलिटी कशी कॅल्क्युलेट केली जाते, कुठले डॉक्युमेंट तुम्हाला लागतात होम लोनसाठी, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. बघा, जेव्हा तुम्हाला होम लोन घ्यायचं आहे तर तुम्हाला कुठल्या कुठल्या स्टेप मधून जावं लागते. आधी तर तुम्हाला प्रॉपर्टी फायनल करावी लागते. प्रॉपर्टी फायनल केल्याच्या नंतर बँक सिलेक्ट केली. बँक सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला लोन ॲप्लिकेशन करावी लागते. बँक त्या लोनची स्क्रुटनी करते, क्रेडिट अप्रेझल होते, त्यानंतर लोन सँक्शन होते, तुम्हाला ऑफर दिला जातो. त्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट आणि तुमची जी एलिजिबिलिटी आहे ते मेन्शन करून ते तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागते. त्यानंतर तुम्हाला लोन ॲग्रीमेंट आणि मॉर्गेज केलं जाते. जे तुमची प्रॉपर्टी घेतली आहे त्याचं त्या मॉर्गेज केलं जातं त्या प्रॉपर्टीला. त्यानंतर सेल डीड आणि तुम्हाला डीडी हँड ओव्हर केलं. ही अशी एक प्रोसेस आहे होम लोनची. तर ती कशी होते ते आपण माहिती करणार आहोत. फर्स्ट तुम्हाला लोन अप्लिकेशन करावं लागेल. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इन्क्वायरी करायची आहे. इन्क्वायरी करताना कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे. तुम्ही ऑनलाईन इन्क्वायरी करू शकता. सगळ्यात कमी रेट ऑफ इंटरेस्ट कुठली बँक प्रोव्हाइड करत आहे ते तुम्ही डिसाईड करा आधी. त्यानंतर बँक डिसाईड झाल्याच्या नंतर तुम्ही लोनसाठी इन्क्वायरी ऑनलाईन किंवा ब्रँचमध्ये जाऊन करू शकता. आणि जेव्हा ब्रांचमध्ये किंवा ऑनलाईन डिसाईड करत असणार त्यावेळेस तुम्ही रेट ऑफ इंटरेस्टसाठी नक्की निगोशिएट करा. बेस्ट पॉसिबल रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला मिळेल. आता तुम्ही बघताय कॉम्पिटिटिव्ह मार्केट आहे. रेट ऑफ इंटरेस्ट हाऊसिंग लोनचे खूप कमी झाले आहे. तर तुम्ही नक्की लोवेस्ट इंटरेस्ट रेट मिळवू शकता. अगेन एक दुसरी गोष्ट म्हणजे प्रोसेसिंग फी आणि ॲडमिन फी, ज्यामध्ये लिगल व्हॅल्युएशन फी असते, प्रोसेसिंग फी असते. या सगळ्या गोष्टी बँक तुमच्याकडून घेते, चार्ज करते. यामध्ये ही बँक तुम्हाला कन्सेशन देऊ शकते. ते सुद्धा तुम्ही निगोशिएट करा. जेव्हा तुम्ही लोन अप्लिकेशन करता बँकेला सांगा की मी 0.5% किंवा 0.25% मी प्रोसेसिंग फी आणि ॲडमिन फी देऊ शकतो. तर मार्केट इतकं कॉम्पिटिटिव्ह झालं मित्रांनो की तुम्हाला बँक लोवेस्ट इंटरेस्ट प्लस प्रोसेसिंग फी आणि ॲडमिन फी कमीत कमी करून देईल. बस हे डिपेंड करते की तुम्ही कशा पद्धतीने निगोशिएट करता. होम लोनसाठी तुम्हाला डॉक्युमेंट कुठले हवे आहेत. यामध्ये कसं आहे, एक सॅलरीड क्लास आहे, सेल्फ एम्प्लॉईड प्रोफेशनल आहे. सेल्फ एम्प्लॉईड प्रोफेशनल आणि सेल्फ एम्प्लॉईड नॉन प्रोफेशनल यामध्ये फरक लक्षात घ्या. सेल्फ एम्प्लॉईड प्रोफेशनल म्हणजे डॉक्टर, CA, इंजिनियर्स, हे सगळे जे आहेत ते सेल्फ एम्प्लॉईड प्रोफेशनलमध्ये येतात. सेल्फ एम्प्लॉईड नॉन प्रोफेशनलमध्ये ज्यांचा बिझनेस आहे त्यासाठी कुठले डॉक्युमेंट, कुठल्या व्यक्तीला कुठले डॉक्युमेंट लागतात ते बघा. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना अप्लिकेशन भरावे लागणार. तुमचे KYC लागेल, लास्ट 3 मंथचे सॅलरी स्लिप लागेल. यामध्ये सॅलरी स्लिप येणार नाही सेल्फ एम्प्लॉईड आणि सेल्फ एम्प्लॉईड नॉन प्रोफेशनलमध्ये. बँक स्टेटमेंट लागेल, ITR तुमचा फॉर्म 60, एज्युकेशन सर्टिफिकेट, प्रूफ ऑफ बिझनेस. एज्युकेशन सर्टिफिकेट आणि प्रूफ ऑफ बिझनेस सेल्फ एम्प्लॉईड कॅटेगरीमध्ये लागेल. तुम्हाला सॅलरी क्लासला फक्त 5 डॉक्युमेंटची गरज लागेल. होम लोन तुम्हाला अप्लाय करताना तुम्हाला लास्ट 3 इयरचा ITR विथ कम्प्युटेशन ऑफ इन्कम सेल्फ एम्प्लॉईड कॅटेगरीमध्ये, CA सर्टिफाईड कॉपी ऑफ बॅलन्स शीट सेल्फ एम्प्लॉईड कॅटेगरीमध्ये, आणि बिझनेस प्रोफाईल अँड प्रूफ ऑफ बिझनेस एक्झिस्टन्स सेल्फ एम्प्लॉईड नॉन प्रोफेशनलमध्ये. तर ह्या सगळ्या डॉक्युमेंट्स तुम्हाला होम लोनला अप्लाय करताना लागेल. तिसरी स्टेप काय आहे, तुम्ही लोन अप्लिकेशन केली, तुम्ही डॉक्युमेंट दिले. आता बँक त्यांचं ड्यू डिलिजन्स करेल, त्यांची स्क्रुटनी करेल. कशा पद्धतीने बँक स्क्रुटनी करते ते बघूया. फायनान्शियल चेक्स, बँक आधी फायनान्शियल चेक करेल. तुमचं बँक स्टेटमेंट जी स्क्रुटनी केली जाईल त्यामध्ये ट्रान्झॅक्शन, सॅलरी क्रेडिट, बिझनेस ॲक्टिव्हिटी, सेव्हिंग्स, तुमची सॅलरी कधी क्रेडिट होते, तुमचा महिन्याचे ट्रान्झॅक्शन कसे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी बँक चेक करेल. परत ॲव्हरेज बँक बॅलन्स किती आहे, तुमचं महिन्याचा ॲव्हरेज बँक बॅलन्स किती आहे, ॲन्युअली तुम्ही किती तुमचं बँक बॅलन्स असतं, चेक रिटर्न आहेत का, बाउन्स झाले आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी बँक चेक करते. अदर तुमचे कुठले लोन आहे, तुमच्यावर कुठल्या लायबिलिटी आहे, तुमचं कार लोन सुरू आहे का किंवा दुसरं हाऊसिंग लोन सुरू आहे, अदर बिझनेस लोन सुरू आहे, या सगळ्या गोष्टी बँक चेक करते तुमच्या बँक स्टेटमेंटमधून. नेट इन्कम, तुमच्या सगळ्या एक्सपेन्सेस झाल्याच्या नंतर तुमचं नेट इन्कम तुमच्या जवळ किती येतंय ते सगळं चेक केल्यानंतर तुमचं लोन एलिजिबिलिटी फिक्स केल्या जाते. सिबिल स्कोर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. नॉर्मली आता अबो
720 प्लस सिबिल मागितला जातो, बट आता 681 ही सिबिल काउंट केला जातो जर तुमचा बाकी ट्रॅक व्यवस्थित असेल आणि काही क्रेडिट कार्डमुळे वगैरे सिबिल थोडा कमी झाला असेल तर दॅट इज ॲक्सेप्टेड. त्यानंतर बँकेकडून फील्ड इन्व्हेस्टिगेशन होते. तुमच्या घरी बँक रिप्रेझेंटेटिव्ह येऊन व्हिजिट करतात, बघतात, व्हेरिफिकेशन होतात, रेसिडेन्शियल ॲड्रेस, कॉन्टॅक्ट डिटेल्स. तुम्ही जर कुठल्या कंपनीमध्ये कामाला असेल तर त्या कंपनीचा ॲड्रेस, इंडस्ट्री, ऑर्गनायझेशन स्टॅबिलिटी. ऑर्गनायझेशनल स्टॅबिलिटी म्हणजे कुठल्या सेक्टरमध्ये तुम्ही काम करताय, त्याचे पुढे चालून ते सेक्टर व्यवस्थित चालणार का, तुमची सॅलरी व्यवस्थित मिळेल का तुम्हाला पुढे चालून, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. त्यानंतर बँक टेक्निकल ड्यू डिलिजन्स करते. त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात बघा. फिजिकल व्हिजिट टू प्रॉपर्टी, कन्स्ट्रक्शन क्वालिटी, एन्क्रोचमेंट. तुम्ही जी प्रॉपर्टी घेत आहे तिथे कन्स्ट्रक्शन क्वालिटी कशी आहे, कुठे एन्क्रोचमेंट तर नाही होत आहे ना. एन्क्रोचमेंट म्हणजे महानगरपालिका किंवा गव्हर्नमेंटची जागा तर नाही आहे किंवा दुसऱ्या व्यक्तीची जागा तर नाही, ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन केलं जाते अप्रूव्ड व्हॅल्यूवर करून. अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीसाठी या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. स्टेज ऑफ कन्स्ट्रक्शन, क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन, अप्रूव्ह लेआउट अँड बिल्डिंग प्लॅन्स, या सगळ्या गोष्टी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीसाठी आहे. लिगल ड्यू डिलिजन्समध्ये बघा, टायटल चेक, लिगल ओनरशिप, नो एन्कम्ब्रन्सेस. टायटल चेकमध्ये तुम्ही लिगल ओनर तुम्ही आहात हे चेक केलं जातं. त्यामध्ये अजून काही प्रॉब्लेम आहे का टायटलमध्ये किंवा कुणाचा हक्क आहे का, या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातो. प्रॉपर्टी डिटेलमध्ये तुमचं सेल डीड, पजेशन सर्टिफिकेट, ॲग्रीमेंट टू सेल, या सगळ्या गोष्टींची गरज असते. अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीमध्ये लँड टायटल चेक ऑफ बिल्डर. बिल्डरचं जे लँड आहे बिल्डरकडे त्याचं टायटल चेक केला जातो. अलॉटमेंट लेटर चेक केला जातो. बिल्डर बायर ॲग्रीमेंट बनलं जातं. त्या सगळ्या गोष्टी लिगल ड्यू डिलिजन्समध्ये येतात. आता चौथी स्टेप आहे क्रेडिट अप्रेझल आणि लोन सँक्शन. बघा तर ड्यू डिलिजन्स कम्प्लिटेड. मॅक्झिमम EMI रिपेमेंट बेस ऑन इन्कम अँड अदर लायबिलिटीज. तुमची नेट इन्कम किती आहे, तुमच्या नेट लायबिलिटी किती आहे, याच्या बेसिसवर तुमची मॅक्झिमम EMI किती येईल, या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट केल्या जातात. आता समजा तुमचं एक कार लोन आहे तर तुमच्या नेट इन्कममधून ते कार लोन मायनस केला जाईल आणि त्यानंतर जे तुमचं नेट इन्कम उरलं आहे त्यामधून टेक होम नॉर्म्स कॅल्क्युलेट केला जातात. टेक होम्स म्हणजे तुम्ही जर मेट्रोमध्ये राहत असाल तर तुम्हाला मिनिमम घर खर्च चालवायला 20,000 रुपये लागते असं कन्सिडर केला जातो. सेमी अर्बन एरियामध्ये राहत असाल किंवा सेमी अर्बन एरियात राहत असाल तुम्हाला 15,000 रुपये महिन्याचा खर्च लागतो असं कन्सिडर केलं जातं. आणि रुरल एरियामध्ये राहत असाल तर 10,000 रुपये. तर हे पण मायनस केलं जातं तुमच्या नेट इन्कम. त्यानंतर तुमची EMI फिक्स केली जाते. मॅक्झिमम लोन एलिजिबिलिटी बेस ऑन LTV रेशो, लोन टू व्हॅल्यू रेशो 80 to 90%. क्रेडिट स्कोर, इन्कम, एज, एक्सपिरियन्स, एम्प्लॉयर, नेचर ऑफ बिझनेस, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये काउंट केल्या जातात. तुमची जेव्हा लोन एलिजिबिलिटी फिक्स केली जाते तर या सगळ्या तुमचा क्रेडिट स्कोर कसा आहे, तुमचं इन्कम किती आहे, तुमची एज काय आहे, तुमचं त्या फील्डमध्ये एक्सपिरियन्स कसा आहे, तुमच्या एम्प्लॉयरची स्टॅबिलिटी कशी आहे, ऑर्गनायझेशनल स्टॅबिलिटी. म्हणजे उद्या चालून असं तर नाही की बँकेने लोन दिलंय आणि तुमचा एम्प्लॉयरने कंपनीज बंद करून दिली, तुमची जॉब गेली, असं नको व्हायला. हे सगळं बँकेकडून चेक केलं जाते. तुमचा बिझनेस कसा आहे, जसं आता बघा कोरोनामध्ये खूप सारे बिझनेस बंद पडले तर ते पण बँकेकडून चेक केलं जातं की काही प्रॉब्लेम आला तर बिझनेस तर बंद नाही पडणार ना. या सगळ्या गोष्टी बँकेकडून चेक केल्या जातात. आणि एकदा लोन सँक्शन झालं तर तुम्हाला सांगितलं जातं की एवढी तुमची इलिजिबिलिटी आहे आणि एवढं लोन तुम्हाला सँक्शन केलं जाऊ शकतं बँकेकडून. त्यानंतर तुम्हाला ऑफर लेटर दिलं जाते. सँक्शन लोन अमाऊंट, लोन टेन्युअर, रेट ऑफ इंटरेस्ट, मंथली EMI, मोड ऑफ रिपेमेंट, स्पेशल स्कीम, ऑफर व्हॅलिडिटी, टर्म्स अँड कंडिशन. बघा ऑफर लेटरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन होते. सँक्शन लोन अमाऊंट, लोनचं टेन्युअर म्हणजे किती वर्षात तुम्हाला लोन रिपे करायचं आहे, रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, मंथली EMI आहे किती आहे, मोड ऑफ रिपेमेंट कसा आहे, तुम्ही ऑटो रिकव्हरी होणार आहे की तुम्ही ECS लावणार तुमच्या अकाउंटला, स्पेशल स्कीम आहे कुठली जसं प्रधानमंत्री आवास योजना वगैरे या स्कीममध्ये तर येत आहे का, काही ऑफर आहे का, आणि अदर्स टर्म्स अँड कंडिशन या ऑफर लेटरमध्ये मेन्शन केल्या असतात. त्यात रेट ऑफ इंटरेस्टमध्ये बघा MCLR आणि रेपो. नॉर्मली आता रेपोवरच हाऊसिंग लोन सगळ्यांना मिळत आहे. आता हल्ली आपण बघायला गेलो तर रेपो 4% रेपो आहे. मग तुम्हाला ते सगळे वाचल्यानंतर तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं असतो लेटर, फायनल लोन अमाऊंट, साइन द ऑफर लेटर.
ऑफर लेटर साईन केल्याच्या नंतर लोन ॲग्रीमेंट केलं जातं आणि मॉर्गेज. एक्झिक्युशन ऑफ लोन ॲग्रीमेंट, साईन ऑफ ऑल बॉरोवर्स. म्हणजे जेव्हा लोन ॲग्रीमेंट साईन केलं जातं, आता एखादी व्यक्ती लोन घेत होतो त्याच्या वाईफ पण त्याच्यामध्ये को बॉरोवर असते, तर दोघांचीही सिग्नेचर लागते सगळ्या डॉक्युमेंटवर. त्यामध्ये तुमच्याकडून 3 पोस्ट डेट चेक घेतले जातात. अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीमध्ये ट्रायपरटाईट ॲग्रीमेंट अमॉंग बँक, बिल्डर आणि बॉरोवर. ट्रायपरटाईट ॲग्रीमेंट होते अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये बँक, बिल्डर आणि बॉरोवर यांच्या दरम्यान. स्टेज वाईज डिस्बर्समेंट, जसं जसं तुमचं कन्स्ट्रक्शन होत जाईल तसं तसं तुमचं डिस्बर्समेंट होते बिल्डरला. आणि त्यानंतर साईन डॉक्युमेंट फॉर क्रिएशन ऑफ प्रॉपर्टी मॉर्गेज. तुम्ही जी प्रॉपर्टी घेताय ती मॉर्गेज करावी लागते बँकेला, त्यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट साईन करावं लागतात. त्यानंतर बघा, सेल डीड आणि हँडओव्हर, DD हँडओव्हर. यू हॅव टू पे मार्जिन मनी. तुम्हाला मार्जिन मनी पे करावे लागणार. मार्जिन मनी पे केल्यानंतर तुम्हाला सेल डीड रजिस्टर करावं लागेल सब रजिस्टर ऑफिसमध्ये. DD लोन अमाऊंट विल बी हँडेड ओव्हर टू द सेलर. जो लोन अमाऊंटचा DD आहे तो सेलरला दिला जाईल बँकेकडून. बँक पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडून कलेक्ट करतील. जे सेलर तुम्हाला डॉक्युमेंट देईल ते बँक तुमच्याकडून कलेक्ट करेल. बँक प्रोव्हाइड रिसिप्ट ऑफ डॉक्युमेंट डिपॉझिटेड. जे तुम्ही बँकेत डॉक्युमेंट डिपॉझिट केले आहे त्याची एक लिस्ट ऑफ LOD म्हणतात त्याला, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट, ते बँक तुम्हाला देईल सिग्नेचर करून की ही प्रॉपर्टी आमच्याकडे मॉर्गेज आहे आणि ही डॉक्युमेंट आमच्याकडे डिपॉझिट केले आहे. मित्रांनो, तुम्हाला जर ही प्रोसेस विषयी काही शंका, काही क्वेश्चन असेल तर तुम्ही मला नक्की विचारा. धन्यवाद मित्रांनो.